वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोज कुमार मिठारी. भाग 15वा. आम्ही चौघेही निशब्द होतो. गावाबाहेरच पडणार तोच एक साधारण 50शीतील व्यक्ती आम्हाला समोरून येताना दिसली. अरे, तुम्हीच का माझ्याकडे आला होता, असे विचारत त्यांनी आपले नाव सांगितले. ते संज्ञाचे बाबा होते. आम्ही हो म्हणत नमस्कार केला आणि आमची ओळख सांगितली. बरं, घरी जाऊन आलात ना, असे त्यांनी विचारताच आम्ही आत्ताच जाऊन आल्याचे सांगितले. संज्ञा भेटली की नाही, चहा पाणी घेतले की नाही, हे सर्व ते विचारू लागले. सर्वांची भेट झाली. चहा पाणी घेऊनच बाहेर पडलोय. आता आम्ही पुढे जाणार आहोत, असे त्यांना सांगितले. आता अंधार पडायला लागलाय, कशाला जाता, जेवण करा, थांबा आणि सकाळी निघा. या त्यांच्या अगत्यावर आम्ही आभार मानून गावाबाहेर पडलो. अंधार पडू लागला तसे मुक्काम कुठे करायचा याबाबत चर्चा करत 2-3 किलोमीटर अंतर पुढे आलो. तोच एक पांढरी कार आमच्या मागोमाग येताना दिसली. काही क्षणातच ती कार आमच्याजवळ आली. त्या गाडीत संज्ञाचे बाबा आणि काका होते. त्यांनी आम्हाला थांबवून बाजूला येण्यास सांगितले. एव्हाना आता पुढे काय घडणार ते आमच्या लक्षात आलं. पण मागच्या अर्ध्या तासात तिच्या घरी नेमकं असं काय घडलं हे मात्र लक्षात येत नव्हतं. गाडी रस्त्याकडेच थांबवून ते दोघेही आमच्याकडे येऊ लागले. संज्ञाचे काका तर सरळ माझ्याकडेच आले. तू सूरज काय, असे त्यांनी विचारताच मी चांगलाच चपापलो. हो, मीच, थोडा धीर धरत त्यांना सांगितले. हे बाग, तू जे घरी सांगत होतास ना, त्याच्या आम्हाला काही एक कौतुक नाही. तुझ्यासारखे खूप पाहिलेत. तू हिंमत कशी रे केलीस इथं यायची, असे एकदम धमकीच्या सुरात ते बोलू लागले. तो संज्ञाच्या बाबांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखले. पोरगी इकडं आल्यापासून गप्प झाली आहे, बोलत नाही, अंथरून धरलं आहे तिनं. काय अवस्था झाली आहे तिची. झालं ते झालं म्हणून आम्ही शांत बसलो आणि तू परत समोर. हे तुम्ही चांगलं केलं नाही. तुम्ही ऐकणार नसाल तर शेवटचं सांगतो, आम्ही तिला जाळून टाकू, पत्ताही लागू देणार नाही आणि तुला पण सोडणार नाही. संतापाच्या आवेशात तिचे बाबा गरजत होते. परिस्थिती पूर्ण पालटली. मगाच्या अगत्याची काळजीची जागा आता द्वेषाने सोडाने घेतली होती. क्षणार्धात सगळं वातावरण बदलून गेलं. ऐरणीवर घणाचे घाव बसावेत तसे त्यांचे शब्द माझ्यावर कोसळत होते. तिने काहीही चुकीचे केले नाही. तिला काही त्रास देऊ नका. जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. मी तुमच्यासमोर आहे. हातापायातले सगळे धैर्य एकवटून मी बोलू लागलो. तोच विजय सतीशने मला बाजूला नेले. सुभाष तिच्या बाबांजवळ गेला. काका, आम्ही इथं येऊन तुम्हाला जो मनस्ताप दिला त्याबद्दल माफी मागतो. सूरजला समजावून सांगतो, पण संज्ञाताईला काही बोलू नका, ही विनंती आहे आमची, असे म्हणत सुभाषने तिच्या बाबांचे थेट पायच धरले. सुभाषचा हा पवित्रा मला आश्चर्यकारक होता. तो असे काही करेल हे वाटले नव्हते. मित्रासाठी मित्राने आज स्वतःच पणास लावले होते. अखेर सुभाषच्या शिष्टाईनंतर ते काहीसे नरमले व काहीही न बोलता निघून गेले. सुभाष, तू काय पाय धरलेस, मी विनंती करतच होतो ना. या माझ्या वाक्यावर मात्र त्याने संयम सोडला. मग काय करणार सूरज, मरणार दोघेही. यासाठीच तुम्ही प्रेम केलं काय, आणि काय सुख मिळणार आहे तुम्हाला. फक्त विध्वंस वाट्याला येणार तुमच्या. अरे, आमच्यासाठी जेवढा तू प्रिय तेवढीच ती पण. सूरज, विचार कर, तिची आता घरी काय अवस्था झाली असेल. आपण आलो आणि आपल्या पाठोपाठ ते आले. कितीसा वेळ झाला. तिला काय काय बोलले असतील ते, काय काय महाभारत घडले असेल तिथे. सूरज, प्रेमात त्याग नावाची गोष्ट असते. तू तिच्यासाठी शांत राहणं योग्य. सुभाष कडाडत्या स्वरात बोलत होता. मी स्तब्ध होतो. सूरज, तिची घरातील अवस्था पाहिलीस ना. आपल्या माणसाला आपणच त्रास द्यायचा काय. तू कोणाकोणाशी संघर्ष करणार, आणि तिला काही झाले तर तू जगाला काय सांगणार.
समर्पणाची वेळ आली आहे सूरज. विजयचे हे शब्द मनात खोलवर रुतत होते. सुचत नव्हते काय बोलायचे. अरे फक्त मीच प्रेम करतोय की काय, मलाच आठवणी येते की काय असे वाटत होते. पण ही तर इकडे गप्प आहे हे मला माहितीच नाही. किती यातना झाल्या असतील नाही तिला. आणि येऊन काय मिळालं. माझे बोलणे रोखत सतीश म्हणाला, सूरज, काय मिळणार आणि काय नाही हे फक्त तुमच्या दोघांच्या हाती नाही. आणि आम्ही कोणालाही दोष देणार नाही. तिच्यासाठी तू स्वतःची आहुती द्यायला तयार झालास. तू वचन दिले होतेस ते तू पूर्ण केलेस. म्हणूनच तू भेटल्यावर ती स्वतःला रोखू शकली नाही. थोडेसे अश्रू तिने रोखले असते तर उद्रेक झाला नसता. म्हणत सतीशने आपले डोळे पुसले. सूरज, तुझ्यासाठी जीव धोक्यात घालून आम्ही आलोय. तू सांगशील ते सगळं आजपर्यंत आम्ही ऐकलं. आता तू ऐक. संयमाने घेऊ, पुढे जाऊया. अंधार वाढू लागला. आता कोणीच कोणाशी बोलत नव्हतो. सायंकाळपासून आकाशात दाटून आलेल्या ढगांनी आता मात्र मुलूकभर बरसायला सुरुवात केली. चौघेही चिंब भिजू लागलो. पावसाबरोबर माझ्या दाटलेल्या अश्रूंनीही वाट मोकळी केली. आता मनसोक्त रडता येत होते, कारण वाहणारे अश्रू कोणालाही दिसणार नव्हते. अखेरच्या पेपरला संज्ञा नेमकं माझ्याशी काय बोलणार होती. आता आम्हाला भेटून गेलेल्या तिच्या पालकांनी आमच्याबद्दल तिला नेमकं काय सांगितलं असेल. आज घरात तिला कशी वागणूक मिळाली असेल. ती स्वतःला कशी सावरत असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता काळाच्या गर्भात दडून गेली. काळोखाने सूर्यावर मात केली होती. आजची आमची अपूर्व भेट ही अखेरची ठरली. पुढे काही अंतरावर थोडा उजेड दिसू लागला. रात्रीचे 10 वाजले होते. एक मोठे गाव लागले. सायकली पाहून गावातील काहींनी आमची विचारपूस केली. आजची रात्र तेथे काढायचे ठरवले. एका शाळेत व्यवस्था झाली. जे कारण सांगून आम्ही गाव सोडले होते तो टप्पा अजून पुढेच होता. त्यामुळे सकाळी लवकर उठून जायचे ठरले. पहाटे त्या गावातील नदीच्या पात्रात आम्ही स्नानासाठी उतरलो. पूर्वेकडच्या सूर्याची लाल किरणे नदीच्या पाण्यावर पसरली होती. मी पूर्वेकडे पाहत राहिलो. रात्री आम्ही आलेला रस्ता आता स्पष्ट दिसू लागला होता. त्या रस्त्यातच ती मागे राहिली या विचाराने खूप रितेपणा जाणवत होता. बराच वेळ मी पाण्यात राहिल्याचे पाहून सुभाष डोके पुसत माझ्याकडे आला. सूरज, आता पूर्वेकडे पाहू नको, बाहेर ये, उशीर होतोय. अजून आपल्याला पश्चिमेला जायचे आहे. होय, सुभाष बोलतोय ते बरोबर आहे. आणखी एक, आता आलेल्या रस्त्याने परत मागे जायचे नाही, विजय बोलला. अरे मग कुठून जाणार. त्याच रस्त्याने जावे लागणार ना, असे मी विचारताच विजय पुन्हा बोलता झाला. पुन्हा आपल्यामुळे कोणाला त्या वेदना नको, त्रास नको. दुसरा रस्ता डोंगरी आडवळणी आहे, पण आता खास खळग्यांची आपल्याला सवय झाली आहे. जाऊ तसेच. काल दिवसभर सायकल मारून थकलेल्या विजयने आज मात्र सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली होती. सकाळी 7ला डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. 2 तासात डोंगर सर केला. त्या उंच डोंगरावरून बाजूचे निसर्ग सौंदर्य सकाळच्या लख्ख प्रकाशात उजळून निघाले होते. याच डोंगराच्या रस्त्यावर माझ्या आठवणींचाही एक डोंगर दिसत होता. गड उतरताना मात्र तो आठवणींचा डोंगर दृष्टीआड होऊ लागला. पायथ्याला येऊन ठरल्याप्रमाणे आम्ही नवी वाट धरली. ती वाटही सोपी नव्हती, कारण आत्तापर्यंत सायकलींच्या आधाराने आम्ही इथवर आलो होतो. पण आता आमचा आधार सायकलींना देत चिखलवाटा, डोंगरकडा, पठार, घसरण ओलांडत परतीचा प्रवास सुरू केला. 3 दिवसात सुमारे 300 किलोमीटर अंतर पूर्ण करून प्रवासातील कडू गोड आठवणींसह आमच्या या सायकल ट्रेकची सांगता झाली. वळण, आत्मकथन, अभिवाचन, लेखक सरोज कुमार मिठारी. भाग 15वा समाप्त. धन्यवाद.